आपल्या मुलास तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. बाप या ठिकाणी शब्द वापरलेला आहे, पण ही जबाबदारी आणि इतरत्र आईची शिस्त सोडू नको असं पण नीतिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आपली मुलं आपले चर्च आपल्या राष्ट्राचे भविष्य आहेत. आणि ही केवळ भाकड कथा नाही, पण ही सत्य गोष्ट आहे. त्यामुळे आता आपण सध्या मुलांचे संगोपन करत असू किंवा नसू, पण मुलं आपल्या घरामध्ये आहेत किंवा नाहीत, शेजारी पाजारी असावेत किंवा नसावेत, पण एकेकाळी मुलं आपल्या घरी नक्कीच होते. आणि म्हणून त्या मुलांवरती, आपल्या घरातल्या मुलांवरती, आपल्याला शेजारी पाजारी असलेल्या मुलांवरती आपल्या न कळत परिणाम होत असतो, याची सुद्धा आपल्याला नक्कीच कल्पना आहे. आणि म्हणून जबाबदार माता पिता आणि शेजारी राहणारे माता पिता या नात्याने आपली मुले सद्गुणात प्रभावीपणे वाढण्यासाठी आज पालकांनी देवाचे सहाय्य मागावं, कारण ही अत्यावश्यक बाब आहे. आताच पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचलं, पहिले तिमोथी आणि 2 वचन मी ती वाचत आहे, 3, 16 आणि 17. तिमोथ्याला सांगितलेलं आहे, तू तर ज्या गोष्टी शिकलास, आणि त्याला त्याची आई आणि त्याची आजी यांनी देवाच्या गोष्टी शिकवल्या होत्या याची कल्पना आपल्याला आहे. ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. आणि पवित्र शास्त्राविषयी पुढे प्रेषित पाऊल त्याला असं म्हणतो, ते पवित्र शास्त्र देवाचं वचन ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी कराव्यास समर्थ आहे. मग पवित्र शास्त्राविषयी, देवाच्या वचनाविषयी ते काय आपल्यासाठी करू शकतं त्याच्याविषयी प्रेषित पौल असं म्हणतो, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख. पवित्र शास्त्र हे माणसांनी जरी लिहिलेलं असलं तरी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देवापासून आलेला हा ग्रंथ आहे, ही त्याची वचन आहे. म्हणून हा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. आणि यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होतो. आपल्या मुलांना प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज करण्यासाठी ईश्वर प्रेरित शास्त्रलेख याद्वारे त्यांच्यासाठी सद्बोध, त्यांच्यासाठी त्यांचे दोष दाखवणे, आपण सुद्धा सदोषच आहोत, सुधारणूक, नीती शिक्षण याचा पुरेपूर फायदा आणि उपयोग करून आपल्या मुलांना शिक्षण देण्याची आपली जबाबदारी, जरीही परिस्थिती कठीण असली तरी ती आपली जबाबदारी आहे. आपल्याला चांगले पालक म्हणून सुसज्ज करण्यासाठी केवळ बायबल पुरेसे आहे याचीही कल्पना आपल्याला आहे. म्हणून प्रेषित पौल म्हणतो की प्रत्येक चांगल्या कामासाठी आपल्याला सुसज्ज करण्यासाठी देवाचं वचन हे भरपूरपणे पुरेसं आहे. नक्कीच यात आपल्या मुलांचे योग्य संगोपन करण्याचे काम समाविष्ट आहे. तुम्हाला वाटत असेल की बायबलमध्ये या महत्वाच्या विषयाविषयी संबंधित काही विशिष्ट तंत्रांचा अभाव आहे, परंतु मुलांचे संगोपन करण्याची तंत्र ही गुरुकिल्ली नाही आहे. ते बाहेरून तुम्हाला पुष्कळ काही शिकवता येईल, परंतु पवित्र शास्त्रात जे शिक्षण आहे खास, ते मात्र प्रत्येक माणसाला देवाचा भक्त म्हणून सुसज्ज करण्यासाठी परिणामकारक आहे. खरी ईश्वर भक्ती आणि देवाच्या वचनातून मिळालेली सुज्ञता ही मुख्य गोष्ट आहे. आणि बायबल आपल्याला देवाशी आणि एकमेकांशी योग्यरित्या संबंध कसे ठेवायचे याविषयी शिक्षण देते. आपले संबंध देवाबरोबर कसे असावेत आणि आपले संबंध इतरांबरोबर कसे असावेत, आणि मुलांचे संबंध आणि आई वडिलांचे संबंध एकमेकांबरोबर कसे असावे
आणि मुलांचे संबंध घरातच नाही, पण घराच्या बाहेर शेजाऱ्या पाजारे आणि ज्या ठिकाणी त्यांचा संपर्क येतो त्यांच्याबरोबर योग्य असण्यासाठी आई वडिलांची जबाबदारी पवित्र शास्त्राच्या द्वारे त्यांना सुसज्ज करण्याची आहे. आणि ही जबाबदारी जर आपण पार पडतो तर ख्रिस्ती कुटुंबामध्ये, प्रभूमध्ये आपली मुलं वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते. इफिस्कराचं पत्र याचं 5वां अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा, देवाचे अनुकरण करणारे व्हा. जसा देव आपल्या मुलांवर आपल्याशी संबंधित आहे, त्याच प्रकारे आपण सुद्धा आपल्या मुलांशी संबंधित आहे. देव जो बाप जो ज्या प्रकारे आपल्या बरोबर वागतो त्याचा आदर्श ठेवून आई बापांनी, माता पितांनी आपल्या मुलांबरोबर त्यांच्या घरामध्ये ते आहेत आणि त्यांची स्वतःची मुलं आहेत, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून त्याप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे. आपण प्रिय मुलाप्रमाणे देवाचे आणि स्वर्गीय पिताचे अनुकरण केले पाहिजे. देवाचे त्याच्या मुलांसाठी एक ध्येय आहे, एक प्रचंड मोठं आणि महत्वाचं ध्येय आहे. आणि ते ध्येय म्हणजे आपल्या मुलांना, आणि प्रकर्षाने प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी हे उद्बोधक आहे आणि लागू पडतं, आपल्या मुलांना ख्रिस्ताच्या प्रतिमेस अनुरूप करणं. मी परत म्हणतो, ख्रिस्तासारखं, ख्रिस्ताच्या प्रतिमेस अनुरूप अशी आपल्या मुलांची घडण करणं हे पवित्र कार्य आणि जबाबदारी प्रत्येक आई वडिलांची आहे. ख्रिस्ती कुटुंबात आई वडील जे आहेत, ख्रिस्ती कुटुंबात त्यांच्या मुलांच्या संदर्भात त्यांची जबाबदारी अशी आहे की देवाने त्यांच्या पदरामध्ये अपत्य दिल्यानंतर त्या अपत्यांना अशा प्रकारे त्यांनी वाढवावं की ते ख्रिस्ताच्या प्रतिमेस त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुरूप ते घडत जाते. त्याच्या वचनामध्ये 2 महान आज्ञा आहेत ज्या आपल्याला ह्या ध्येयाकडे नेण्यासाठी मदत करतात. आणि याविषयी एक गोष्ट आज आपण बघणार आहोत आणि दुसरी गोष्ट पुढच्या रविवारी बघणार. आणि पुढच्या रविवारी हा एक मोठा विषय आपण बंद करणार, जरी मी बंद करणार आहे तरी तो विस्तीर्ण विषय आहे आणि त्याविषयी आपण सुद्धा अभ्यास करून आपलं कर्तव्य काय आहे पवित्र शास्त्रामध्ये वाचून मनन करून ते अधिक पुढे हा अभ्यास तुम्ही नेऊ शकता. तेव्हा त्याच्या वचनामध्ये 2 महान आज्ञा आहेत. कशाच्या संदर्भामध्ये? की आपली मुलं ख्रिस्ताच्या प्रतिमेस अनुरूप घडवणं, ख्रिस्तासारखं घडवणं. फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे 2ऱ्या अध्यायामध्ये निराळ्या शब्दात जर म्हटलं तर ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्यामध्ये असावी, ख्रिस्ताची चित्तवृत्ती त्यांच्यामध्ये उतरावी. हे जे ध्येय आहे, या ध्येयामधली पहिली जी गोष्ट आहे ती गोष्ट आपण बघणार आहोत. आणि हे आमचं एकमेव ध्येय आहे. केवळ धार्मिकच नाही तर आध्यात्मिक जीवन सकस करण्यासाठी, त्यांचं जीवन सबळ करण्यासाठी प्रयत्नशील असणं ही पहिली गोष्ट आहे, पहिलं ध्येय आहे. आपली मुलं केवळ धार्मिकच नाही पण आध्यात्मिक या 2 गोष्टी निरनिराळ्या आहेत. धार्मिक जे धर्म पाळतात, जे रीतिनियम धर्माचे पाळतात ते धार्मिक. हा शब्दप्रयोग आपण नेहमीच करत असतो. म्हणजे आपण शास्त्र वाचतो, धार्मिक झालो, आपण ख्रिस्ती गाणी गातो, धार्मिक झालो, चर्चला जातो, धार्मिक झालो, चर्चचं जे काही देणं घेणं असतं ते झालं, आपण धार्मिक झालो, उपास तापास करतो, आपण धार्मिक झालो. पण जोपर्यंत ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये उतरत नाही, आध्यात्मिकरित्या आपण धार्मिक होत नाही, तोपर्यंत हे फक्त धर्मापुरतं मर्यादित राहतं, पोथीपुराण. आणि म्हणून आध्यात्मिक आणि धार्मिक हे दोन्ही प्रकारचं जीवन एकत्रित ठेवून त्यांना प्रबळ कसं करायचं हे आपलं ध्येय आहे. आपली मुले देवावरील आणि इतरांवरील प्रीतीत वाढतात कारण ते ख्रिस्ताच्या स्वामित्वाच्या अधीनतेत वाढतात. आणि या ध्येयासाठी आपली मुलं ख्रिस्तावरील प्रीतीमध्ये आणि इतरांवरील प्रीतीमध्ये सातत्याने वाढत आहेत
याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. Our children may be growing in love for God and for others as they grow in submission to the Lordship of Lord Jesus Christ. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचे ठेवे ठेवत नाही आपल्या आयुष्यामध्ये, तर आपल्याला काय साध्य होणार? आपल्याला काही साध्य होत नाही. नेहमी ध्येय ठेवतात सर्व ज्या कंपन्यात आहेत, मल्टी नॅशनल कंपनी असो, कुठले असो, त्या प्रत्येकाला मिशन स्टेटमेंट असतं नाही का, ध्येय असतं त्याच्या पुढे. ते ध्येय ठेवतात किंवा वर्षाचा एक आराखडा असतो त्यांच्या समोर, हे त्यांना साध्य करायचं असेल आणि मग त्या रीतीने ते काम करत असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा एक फार मोठं मॅनेजमेंट आहे घराचं, आणि घराचं मॅनेजमेंट हे कुठल्याही मोठ्या इन्स्टिट्यूट पेक्षा फार अतिशय महत्वाचं आणि कठीण मॅनेजमेंट आहे. आणि या मॅनेजमेंटसाठी, आपल्या घरच्या मॅनेजमेंटसाठी आणि त्यातल्या त्यात मुलांना ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये त्याच्या सादृश्यत्वात, त्याच्या चित्तवृत्तीत वाढवण्यासाठी हे जे काही मॅनेजमेंट आहे ते प्रचंड खरतळ आहे. पण आनंदाची गोष्ट की आपल्याला एक असं गाईड मिळालेलं आहे, जे प्रभूचं पवित्र वचन बायबल आपल्या हातामध्ये आहे. त्यामध्ये सर्व गोष्टी आहेत ज्या आपल्याला मदत करतात. तेव्हा जर आपण ध्येय ठेवलं की आपल्या मुलांना ख्रिस्ताच्या प्रतिमेस अनुरूप आपण घडवणार, ख्रिस्तासारखा आपण घडवणार, ख्रिस्ताची चित्तवृत्ती, त्याचा स्वभाव आपल्या मुलांमध्ये उतरवणार, हे ध्येय आपण जर बाळगलं, तर मग या ध्येयाच्या प्रती आपण कार्यक्षम राहू शकतो. आपण आपले ध्येय आपल्या समोर ठेवणं नक्कीच आवश्यक आहे. आपली मुले देवावर मनापासून प्रीती करीत असतील आणि इतरांवर प्रीती करत वाढत असतील आणि त्यांचे आचार, विचार आणि उच्चार हे प्रभू येशू ख्रिस्ताला दररोज अधीन असतील किंवा असावीत, हे आपलं ध्येय असायलाच पाहिजे. या ध्येयाचे अनेक घटक आहेत आणि काही घटक आपण आज बघत आहोत. पहिला घटक, आपलं ध्येय ख्रिस्ताच्या अनुरूप आपल्या मुलांना घडवणं, आणि त्यामध्ये आपल्याला मदत करतं पवित्र शास्त्र. त्यामध्ये सर्व सुधारणा, नीती शिक्षण, सद्बोध याविषयी उपयोगी आहे, आताच आपण वाचलेलं आहे. आणि त्यापासून, या बोधापासून प्रत्येक माणूस देवाचा भक्त होतो, सुसज्ज भक्त होतो. आणि हे करण्याचं ध्येय आपण ठेवल्यानंतर, ते करत असताना पहिली गोष्ट, आपल्या मुलांचे खरेखुरे परिवर्तन, दुसरा शब्द पालट, अजून दुसरा जवळचा शब्द तारण होण्याच्या दृष्टीने त्यांना येशूचा आणि आपल्या स्वतःचा तारणारा म्हणून स्वीकार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. हे खूप जड आहे, खूप कठीण आहे. आणि कधी कधी असं वाटतं की काय याविषयी बोलतात सतत, तारण, पालट, परिवर्तन, या गोष्टी आता जुन्या झाल्यात, याच्याविषयी आता पाळक साहेबांनी काही बोलायला नको, हे आम्हाला माहीत आहे. पण ही गोष्ट, पवित्र शास्त्राचे शिक्षण आहे, ते शिक्षण देणं आवश्यक आहे. ते कितीही जुनं वाटलं किंवा ते नेहमी ऐकलेलं असेल असं जरी वाटलं, तर ते देणं आवश्यक आहे. एकदा काय झालं, एक जे पास्टरेट कमिटी होती ती मोठ्या मॅनेजमेंट कडे गेली आणि त्यांनी तक्रार केली पाळकाची, की पाळक साहेब आमचे नेहमी तोच उद्देश करतात. आणि ती जे वरची कमिटी होती त्यांनी म्हटलं, असं करतात का ते? तर कितीदा त्यांनी उपदेश केला, वर्षभर 5-6दा तोच उपदेश केला. ऐकून आम्हाला कंटाळलं. त्या मॅनेजमेंटच्या कमिटीमध्ये एकाने विचारलं त्यांना, मग तुम्ही काय केलं? ते म्हणे, आम्ही नुसतं ऐकतो आणि त्यांचं सारखं तेच बोलतात. दुसऱ्याने विचारलं, मग त्यांनी जे सांगितलं ते तुम्ही केलं? सर्व गप्प राहिले. जर त्यांनी केलेला उद्देश त्याप्रमाणे तुम्ही ऐकलं नाही, केलं नाही, तर पाळक सारखा तोच उपदेश करतात, त्याच्यात काय वाद आहे? आणि जर आज मी परिवर्तन, पालट, माणसाचा तारण हे ऐकलेले शब्द बिटन पाथ जरी असले तरीही ते सांगणं कर्तव्य आहे. कारण आपल्या घरात असलेल्या मुलांना हा प्रश्न विचारून तर पहा, किंवा स्वतःला विचारून बघा की माझं परिवर्तन झालेलं आहे का? माझ्या जीवनाचा पालट झाला आहे का? माझा स्वभाव आमूलाग्रपणे बदललेला आहे का? ख्रिस्ताच्या प्रतिमेस अनुरूप असा मी घडविला गेलो आहे का? आणि जर 50% जरी उत्तर स्वतः संबंधाने खरं ठरलं,
तर मग आपल्या मुलांना विचारा की बाळा तुझं तारण झालं का? तर हे काय बोलतो, तारण काय आहे? आजकालची मुलं असं म्हणू शकतात कारण तारण हा शब्द त्यांना नाही परिचित. परिवर्तन हा परिचित शब्द नाही आहे. पालट हा शब्द त्यांच्या परिचयाचा नाही आहे. कारण याविषयी, आणि मला असं सांगू द्या, 99% ख्रिस्ती कुटुंबामध्ये शिक्षण दिल्या जात नाही. आणि जर शिक्षण दिल्या जात नाही तर ख्रिस्ताच्या सादृश्यात आपली मुलं कशी वाढणार? आणि म्हणून ही बाब म्हणजे तारणाचा अनुभव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनासाठी, प्रत्येक मुलाच्या घरातल्या प्रत्येक मुलाच्या जीवनासाठी मूलभूत गरज आहे. आणि पालकांनी याची नोंद घ्यावी की तारण ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे. आई वडिलांची सुद्धा ही मूलभूत गरज आहे की त्यांचं तारण, त्यांचा पालट, त्यांचं परिवर्तन व्हायलाच हवं आहे. ख्रिस्ती पालकांनी हे समजून घेणं आवश्यक आहे की येशूला त्याच्या अंतःकरणात प्रत्येकाने निमंत्रित करायला पाहिजे की प्रभू तू माझ्या अंतःकरणामध्ये ये, माझ्या जीवनाचा तू पूर्ण ताबा घे. आणि नंतरच आपण त्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणू शकतो. प्रभू म्हणजे मालक, ज्याला आपण आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, ज्याच्या ताब्यात आपण आहोत, जो आपलं जीवन मॉनिटर करतो, ज्याच्या आज्ञेमध्ये आपण आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलेलं आहे की ठिकाणी की जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मनिग्रह करावा, आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. स्वतःला बाजूसमोर ठेवून प्रभूचं प्रभुत्व ग्रहण करून प्रभू सांगतो त्याप्रमाणे चालणं, त्याच्या स्वभावामध्ये ज्या सर्व गोष्टी आहेत ते स्वतःमध्ये उतरवणं. ख्रिस्त येशू याचा स्वभाव, याची चित्तवृत्ती आपल्यामध्ये उतरवणं. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण हे मुलांना शिकवू, पण त्यामध्ये अजून एक अडचण आहे की त्यांनी समजा असं म्हटलं सुद्धा की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या अंतःकरणात आला, मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझं जीवन दिलेलं आहे. हे जरी खरं असलं तरी खऱ्या रीतीने त्यांचा पालट झाला की नाही याची आपल्याला पूर्ण खात्री देता येत नाही. आणि ही खात्री पुष्कळ लोकांना अजून सुद्धा देता येत नाही की माझं तारण झालेलं आहे की नाही, माझा खऱ्या अर्थाने पालट झाले. हा, ख्रिस्ती आहोत, आई वडील ख्रिस्ती आहेत, पिढी जात आपण ख्रिस्ती आहोत आणि धार्मिक सर्व गोष्टी आपण करतोच म्हणून आपण ख्रिस्ती आहोत. पण आपला खरा पालट झालेला आहे की नाही, whether we have had encounter with Lord Jesus Christ, whether we have been converted totally and we have surrendered our lives to Jesus Christ and have accepted his lordship over our entire life, याची खात्री, याची अश्युरन्स आज पुष्कळ लोकांना नाही. विचारून पहा आपल्या मनाला. एक उदाहरण देतो. मागच्या शतकामध्ये सुप्रसिद्ध ब्रिटिश बॅप्टिस्ट उपदेशक पाळक चार्ल्स स्पर्जन यांच्याविषयी असा किस्सा आहे की ख्रिस्तावरील विश्वास परिपक्व होण्याच्या आधी त्यांनी ख्रिस्ताला ग्रहण केलं होतं, पण त्यांचा विश्वास पक्का होण्याच्या आधी, खात्री लायक होण्याच्या अगोदर, म्हणजेच त्यांना अस्सल तारणाचा अनुभव येण्या अगोदर वयाचे त्यांचे 10 ते 15 वर्षापर्यंत, हे 5 जे वर्ष होते, या 5 वर्षाच्या कालावधीत त्यांना त्यांच्या पापाची सखोल खात्री पटली. त्यांना पाप काय हे त्यांना कळलं. आणि पुढे त्यांच्याविषयी असं लिहिण्यात आलं की वास्तविक त्यांचे वडील तर देवभिरू पाळक होते आणि तसे पाहिल्यास चार्ल्स एक सदाचारी मुलगा सुद्धा होता. तरी देवाला त्याच्या अंतःकरणात खोलवर काम करावं लागलं. आपल्या मुलांमध्ये परिवर्तनाची चिन्ह आई वडिलांनी बघायला पाहिजे. त्यांना देवाची भूक लागायला पाहिजे. त्यांना पाप काय आहे, काय चीज आहे, अपराध काय आहे हे त्यांना कळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांचा ख्रिस्ती विवेक जागृत पाहिजे. आणि हा जागृत राहण्यासाठी आई वडिलांचा आदर्श त्यांच्या समोर हवा आहे. आणि ही प्रत्येक आई वडिलांची प्रचंड मोठी जबाबदारी आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, ही जबाबदारी, आपल्या मुलांचं परिवर्तन झालेले की नाही, जबाबदारी आपण कधीही टाळू शकत नाही. आपल्या मुलांना पाप म्हणजे काय,
याची व्याख्या पवित्र शास्त्राच्या आधारे जी आहे ती त्यांना कळायला पाहिजे. जे देवाला आवडत नाही ते करणं आणि जे देवाला आवडतं ते न करणं, म्हणजेच देवाची आज्ञा न पाळणं हे पाप आहे. आणि प्रत्येक पाप, प्रत्येक आज्ञाभंग हा बेसिकली आणि हा प्राथमिकरित्या देवाच्या विरुद्ध पाप आहे. आपण इतरांच्या विषयी ज्या प्रकारे कधी कधी वाईट रीतीने वागतो ते त्यांच्या विरुद्ध आपण पाप करतो हे खरं असलं तरी प्राथमिकरित्या बेसिकली वी आर सिनिंग अगेन्स्ट द गॉड हू हॅज क्रिएटेड देम, बिकॉज वी आर ऑल गॉड्स चिल्ड्रन वेदर वी एक्सेप्ट हिम ॲज हिज फादर ऑर नॉट. आणि म्हणून पाप हे एका विशिष्ट चाकोरीत नको ठेवायला. काही लोकांना पाप म्हणजे एक अतिरेकी गोष्टी झालेल्या वाटतात, पण नाही, पाप हे देवाची आज्ञा भंग आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे न करणं आणि जे ते आवश्यक आहे ज्याला आपण सिन्स ऑफ कमिशन अँड ओमिशन म्हणतो थोडक्यात. म्हणजे दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट आपण बघितली की तारणाचा अनुभव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनासाठी मूलभूत आहे. आपल्या मुलांना ही गरज भासायला पाहिजे आणि त्याची जबाबदारी आई वडिलांवरती. दुसरी गोष्ट, आपल्या मुलांना देवामध्ये वाढण्यास आपण मदत करायला पाहिजे आई वडील या नात्याने. अर्थातच ही प्रक्रिया आहे, ही एकदाच होते आणि पूर्ण होते असं नाही. दिस इज अ प्रोसेस, ऑनगोईंग प्रोसेस, यु नो. अर्थातच ही आजीवन प्रक्रिया आहे प्रत्येक, परंतु तुमचे ध्येय तुमच्या मुलांचे लक्ष देवाकडे केंद्रित करणे होय आहे, कारण ते प्रामुख्याने तुम्हाला नाही पण देवाला जबाबदार आहेत. प्रत्येक व्यक्ती ही बेसिकली देवाला जबाबदार आहे आणि हे आई वडिलांनी नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून ईश्वर भक्तीमध्ये वाढण्याचा एक भाग म्हणजे ईश्वरीय चारित्र्य गुण आपल्या मुलांमध्ये विकसित करायला पाहिजे. इब्री 12 आणि 10 मध्ये असं म्हटलेलं आहे की ते आपल्याला शिस्त लावतो, प्रशिक्षित करतो, जेणेकरून आपण त्याची पवित्रता सामायिक करू शकतो. त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करत होते, पण तो करतो ती आपल्या हितासाठी करतो. म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून तो आपल्याला शिक्षा करतो. 11व्या वचनात असं म्हटलेलं आहे, कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांती कारक फळ मिळते. प्रभू शिक्षा करतो आणि ते आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी. आणि म्हणून आई वडिलांचं कर्तव्य आहे की त्यांच्यामध्ये ईश्वरीय चारित्र्य गुण विकसित करण्यासाठी त्यांना योग्य ते शिक्षण प्रशिक्षण देऊन त्यांना देवाच्या चारित्र्यात वाढवावं. त्यांना नैतिक शुद्धता, आत्म्याची फळ, आनंद आणि आभार मानण्याचे ग्रेटफुलनेस, योग्य वृत्तीने परीक्षांना संकटांना तोंड देण्यासाठी सामोरं जावं, कसं जायचं याविषयी शिक्षण द्यायला पाहिजे. स्वार्थी दृष्टिकोनाऐवजी सेवक वृत्ती बाळगण्याबद्दल आपण शिक्षण द्यायला पाहिजे. मनोवृत्ती महत्वाची आहे, केवळ बाह्य वर्तन नाही, पण त्यांनी अंतर्यामी सुद्धा निराळ होऊन सेवक वृत्ती धारण करायला पाहिजे. पहिले शमूएल 16:7 मध्ये दुसऱ्या भागामध्ये या वचनाच्या म्हटलेलं आहे, मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पारखतो. आणि म्हणून ही जी वृत्ती आहे, नैतिक शुद्धता आणि आपल्या मुलांच्या वर्तनामध्ये आचरणामध्ये ही नैतिक शुद्धता असण्यासाठी त्यांना आत्म्याची फळं गलती 5:22 आणि 23 यामध्ये दिलेली, त्याच प्रकारे आनंद, आभार मानण्याच्या, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्याला आपण कदाचित गुड मॅनर्स म्हणू. आपल्या मुलांना गुड मॅनर्स, पवित्र शास्त्रातून गुड मॅनर्स शिकवण्याची गरज आहे. पुष्कळदा काय होतं, कोणाला तरी फोन करतो आणि फोन केल्यानंतर फोन ऑन असतो आणि मग मुलांनी जर घेतलं तर ते आई वडिलांना सांगत असताना आपलं जे वर्तन करतात ते खरंच ऐकण्यासारखं असतं.
ती जी नावं आपल्याला देतात, कधी कधी एकरी नावाने बोलावतात. रायबोर्डेचा फोन आला, लहान मुलं 3-4 वर्षाची, रायबोर्डेचा फोन आला, किंवा रायबोर्डे म्हटलं असेल तर कदाचित तसे म्हणतील, किंवा नाही का तो माझ्यावरूनच म्हणतो, तो नाही का जाडा जाडा माणूस, त्याचा फोन आला. हे नीती शिक्षण आहे, गुड मॅनर्स आहे. आणि आपण जे जे बोलतो घरामध्ये, जसं जसं एकमेकांबरोबर वाटतो तशीच आपली मुलं बोलतात. आणि म्हणून नैतिक शिक्षण केवळ बोलण्यामध्ये नाही, पण आचार विचार यामध्ये, उच्चार यामध्ये पूर्णपणे शुद्धता असावी. आणि ही आत्म्याची फळं, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन, ही सहनशीलता, या सर्व गोष्टी आपण अंगीकाराव्यात स्वतः आणि आपल्या मुलांना त्या शिकवाव्या. त्यांचं अंतःकरणपूर्वक त्यांचा पालट होऊन त्याचे आचार विचार आणि उच्चार हे ख्रिस्त वृत्तीमध्ये बदलून जायला पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. प्रावोच नीतिसूत्रे 22 आणि 15 मध्ये असं म्हटलेलं आहे, बालकाच्या हृदयात मूर्खता जडलेली असते, शासन व्यत्र त्याच्यापासून तिला घालवून देते. या ठिकाणी मूर्खता म्हणजे थोडस ते हट्टी असतात, आपलंच चालवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना त्यांचं मत असतं, त्यांना त्यांच्यात काय बरं आणि वाईट आहे हे त्यांना कळत नाही, त्यांना पाहिजे तेच पाहिजे असतं. आणि प्रेमापोटी आई वडील त्यांचे लाड पुरवतात. पण आई वडिलांना हे माहित पाहिजे की त्यांना काय पाहिजे काय नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने या संदर्भामध्ये डोंगरावरील प्रवचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्या मुलांना काय देणं हे तुम्हाला कळतं. त्याने जर भाकर मागितली तर दोंडा तुम्ही देत नाही, मासा मागितला तर साप देत नाही, तर स्वर्गीय पिता किती विशेष करून उत्तम देणग्या तुम्हाला देईल. यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षण देत असताना हे पण म्हटलं की तुम्हाला कळतं. त्याने गृहीत धरलं प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला कळतं. पण हा प्रश्न मी जर विचारला की माता पितांना कळतं काय आपल्या मुलांना काय द्यायचं, प्रॉब्लेम आहे नाही का. मुले जी मागतात ते देतात, त्यांचे हट्ट पुरवतात. वाजवी हट्ट पुरवणं योग्य आहे, पण त्यांना शेपारून ठेवणं आणि डोक्यावर चढवणं ही अयोग्य आहे. म्हणून गुड मॅनर्स त्यांना लहानपणापासून शिकवा. जर तुम्ही तुमच्या मुलांना तुमचा सन्मान करण्यासाठी शिकवाल तर तुमची मुलं तुमचा सन्मान तर करतीलच, पण बाहेरच्या लोकांचा सुद्धा सन्मान करतील. आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना तुमचा सन्मान करण्यासाठी नाही शिकवलं, त्यांना गुड मॅनर्स घरामध्ये नाही शिकवले, तर तुमची मुलं तसंच बाहेर वागतील. मग लोक म्हणतील कोणाचा मुलगा आहे, कोणाचा मुलगा आहे. तुम्हाला माहित, हे फार विचित्र आयडेंटिफिकेशन आहे. जर मुलगा वाईट वागत असेल वर्तनाचा, तर मुलं विचारतात कोणाचा मुलगा आहे. पण मूळ जर खूप चांगलं असलं आणि काहीतरी खूप चांगलं दिव्य त्याने कमावलं, तर त्याच्या आई वडिलांना त्या मुलांमुळे ओळखतात. आपल्या मुलांना गुड मॅनर्स शिकवा, फार गरज आहे. तुम्ही जर बाहेर गेलात, रस्त्याने जात असताना लहान मुलं इतक्या घाण घाण शिव्या देतात, अरे ऐकावेशा वाटत नाही. आमच्या कंपाऊंड मध्ये तोच प्रकार, इतक्या घाण घाण शिव्या देतात, ऐकायला बरं वाटत नाही. आई वडिलांना माहित नाही आपली मुलं किती घाण घाण बोलतात. बाहेर तर ते शिकलेच असतील, पण काही काही गोष्टी तर घरातच शिकतात. नैतिक शिक्षण हे आवश्यक आहे, सद्बोधासाठी आवश्यक आहे, आजच्या पुढच्या जीवनासाठी त्याला भाग मिळालेले आहे, असं आताच आपण वाचलेल्या शास्त्रपाठामध्ये बघितलेलं आहे. तेव्हा आपण ख्रिस्ती आई वडील या नात्याने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शेवटचा मुद्दा या आपल्या ध्येयाकडे आपण वळत असताना, तिसरा मुद्दा, आपल्या मुलांना देवाबरोबरील नातेसंबंध जोपण्यास मदत करा. आपली मुलं, help them to maintain right relationship with the creator, the God. आपल्या मुलांना देवाबरोबर नातेसंबंध जोपासण्यास मदत करा. असं म्हटलेलं आहे की
टीच देम टू प्रॅक्टिस द ग्रेटेस्ट कमांडमेंट. आणि व्हॉट इज द ग्रेटेस्ट कमांडमेंट? सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे? हॅलो, एनीबडी? येस, लव्ह युअर गॉड अँड लव्ह दाय नेबर ॲज थायसेल्फ. देवावर प्रीती करा आणि आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती करा. आणि आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये प्रीती इतकी भरपूर वाहते काय विचारू नका. प्रीतीच प्रीती. कुठे जातो मी, भरपूर प्रीतीच प्रीती दिसते. घरामध्ये प्रीती, शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये प्रीती. किती लोक प्रीती करतात. असं वाटतं की बापरे, अजीर्ण होईल प्रीतीचं, नाही का? ही एक आज्ञा मोठी दिलेली आहे देवबापाने आपल्याला. पण ही मुलांना शिकवायची आपल्याला की देवाबरोबर आपलं नातं नीट ठेवण्यासाठी देवावर आपण प्रीती करायला पाहिजे. कारण देवाने प्रथम आपल्यावर प्रीती केली, आपण त्याच्यावर प्रीती केली नाही. आणि इतकी प्रीती केली की त्याने स्वतःचा पुत्र येशू ख्रिस्त आपल्यासाठी, पापासाठी, आपल्या तारणासाठी दिला. आणि आपण त्याच्या प्रीतीस पात्र नसताना, आपण पापी असताना, अपात्र असताना त्याने आपल्यावर प्रीती केली आणि आपल्याला सर्व पापापासून त्याने सोडवलं. आणि आपण आपल्या मुलांना जगाच्या मार्गाच्या विरोधात देवाच्या मार्गाने संघर्ष कसं करून सोडवायचं, हा एक झगडा आहे की ख्रिस्ती शिक्षण, पवित्र शास्त्र, देवावर प्रीती करायची आणि शेजाऱ्यांवर प्रीती करायची. बाहेर गेल्यानंतर खूप निरनिराळ्या मतप्रणाली, निरनिराळे विचार, निरनिराळे सर्व प्रकारच्या गोष्टी. आणि योहानाच्या पत्रामध्ये ज्याला म्हटलेलं आहे की जगात काय आहे, जगामध्ये देहाची इच्छा, डोळ्याची इच्छा आणि संसाराची फुशारकी. आणि जग हे सर्व वाईटापासून आहे. जग आणि जगातल्या सर्व गोष्टी नष्ट पावणार आहेत. आणि खरोखर 8व्या अध्यायामध्ये रोमकराच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं एक पृथ्वी कणत आहे. या सर्व वाईट गोष्टीपासून सुटण्यासाठी पृथ्वी कणत आहे. आपण ज्या जगामध्ये राहतो, हे जग जरी पूर्वी देवाने निर्माण केलेलं आहे, पण ते देवापासून दूर गेल्यामुळे अशा जगामध्ये राहतो की जे देवापासून दूर गेलेलं जग आहे. आणि देवापासून दूर गेलेल्या जगाच्या वातावरणात आपण आपली मुले वावरतात. आणि म्हणून या विरोधाभासामध्ये ख्रिस्ती आई वडिलांनी आपल्या मुलांना देवाच्या मार्गामध्ये चालवणं हे खूप काम कठीण आहे. पण प्रभूचं वचन म्हणतं, मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे. बरोबर आहे? हॅलो, इज इट राईट? मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करण्यास शक्तिमान. मी माझ्या मुलांना प्रभूच्या शिक्षणात वाढवणं समर्थ आहे की नाही? येस. म्हणून त्यांनी जगाच्या मार्गाच्या विरोधात देवाच्या मार्गात संघर्ष करत आणि कसे प्रश्न सोडवायचे, कसे सामोरे जायचं, कसं खंबीर उभं राहायचं, हे शिकण्याची गरज आहे. इफिस 4:25 ते 32 मध्ये शास्त्र आधार आपल्याला मिळतो. त्याच प्रकारे 1 पेत्र 3:8 ते 12 त्यांनी इतरांशी अशा रीतीने संभाषण करायला पाहिजे, असं शिकवायला पाहिजे आपण की ऐकणाऱ्यांना ते संभाषण सुखद वाटेल आणि कोणत्याही प्रकारे त्यांना वाईट वाटणार नाही. आपल्या मुलांना कसं बोलायचं हे शिक्षण द्या. एक खूप गमतीदार पण मला खूप धक्का देणारा एक किस्सा घडला. चर्चमध्ये मी प्रार्थना झाल्या, भक्ती झाल्यानंतर बाहेर लोकांना भेटतो तेव्हा एक कपल होतं की जे ग्रस्त होते, ते अंध होते आणि त्यांची पत्नी डोळस होते. त्यांना मुलं नव्हते. मला असं वाटतं 45च्या आसपास त्यांचं वय असेल. आणि त्यांना भेटता त्यांनी म्हणलं, पाळीक साहेब तुम्ही उपदेश खूप चांगला केला, नेहमीच करता वगैरे वगैरे करतात, गोड गोड बोललेत ते. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला पाहिजे. म्हटलं काय? म्हणजे काही शब्द कठीण असतात, काही जड असतात, काही मृदू असतात. म्हटलं हो. म्हणे तुम्ही तुमच्या उपदेशात अंधाळा शब्द वापरला. म्हटलं हो, आणि पवित्र शास्त्रात तो दिलेला आहे, जुनं भाषांतर आहे. म्हणे
हा शब्द हा खूप कठीण आहे, जड शब्द आहे, कडक शब्द आहे. त्याच्यासाठी दुसरा शब्द आहे म्हणे अंध. हल्ली इंग्रजीमध्ये खूप चांगले चांगले शब्द आलेले आहेत, नाहीतर पुढे डिसेबल 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 असंच वापरत असत. पण आता प्रत्येक अवयवासाठी खूप चांगले शब्द वापरतात. चॅलेंज, ते आणि चॅलेंज बरं वाटतं. आणि ते माझ्या मनाला एवढं लागलं तेव्हापासून तुमच्या अगोदर मी अंध म्हणतो. युजली चॅलेंज, राईट? येस. शिव्या तर बाजूला राहू द्या, पण असे भेदक बोलणं, टाकून बोलणं, तीरासारखे तीर मारून बोलणं, एखाद्याला एक एक तुमच्या बोलण्यामुळे पुष्कळ लोक आजारी पडू शकतात. आणि मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे याच्याविषयी की जेव्हा तुम्ही अपशब्दाने बोलता, लोकांबरोबर टाकून बोलता, चिडवता, असं संभाषण करता की ज्याच्यामुळे त्यांना दाह होतो, हे स्लो पॉइझन आहे. या स्लो पॉइझन मुळे त्या ऐकणाऱ्या व्यक्तीच्या स्वास्थ्यावर दुष्परिणाम होतात. त्यांची मनस्थिती बिघडते, त्यांचं अंतःकरण शांत आणि आनंदित न राहिल्यामुळे त्यांना त्रास होतो. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की आनंदी हृदय हे काय आहे? मेडिसिन आहे. हॅपी हार्ट इज अ मेडिसिन. अँड इफ यू आर नॉट केअरफुल टू कीप अदर्स हार्ट हॅपी, and if they are not happy, it is going to take toll on them. आणि म्हणून आपल्या मुलांना अशा रीतीने इतरांबरोबर संभाषण करण्यास शिकवा की ऐकणाऱ्यांना आनंद वाटेल. करायच्या माध्यमातून असं म्हटलेलं आहे की तुमचं बोलणं हे रुचकर, मिठाने रुचकर केल्यासारखं असावं. बरोबर आहे? आणि म्हणून आपल्या मुलांना ते शिकवा, त्यांना सुखद वाटायला पाहिजे, वाईट वाटणार नाही. इफिस 4:29 मध्ये म्हटलेले, तुमच्या मुखातून कसले कुचके भाषण न निघो. आणि किती चांगली गोष्ट आहे, ख्रिस्ती समाजामध्ये कुचकं भाषण नसतंच. कुठेही जा, चर्च सुटल्यानंतर नो कुचकं भाषण, आपसात बोलायचं नो कुचकं भाषण. खूप छान सर्वजण संभाषण करतात, राईट? एनिवे, तुमच्या मुखातून कसले कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की त्याने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. आपल्या वाणीने इतरांना कृपा मिळावी, इतरांना स्वास्थ्य मिळावे, हे आपल्या मुलांना शिकवा. त्यांना अशा मित्रांची निवड करताना त्यांचा विवेक असा जागृत ठेवा की त्यांना जगामध्ये राहून, जगाच्या चालीरीतीपासून ते त्यांच्या मार्गापासून भ्रष्ट होणार नाहीत, वाम मार्गाला लागणार नाहीत. अशा मित्रांची निवड करताना विवेकी त्यांना असण्यासाठी मदत करा. हे शिकण्याची गरज आहे, कारण या जगामध्ये ज्या आपण राहतो, आमिष खूप आहेत, मोह खूप आहेत, आणि वाम मार्गाला लावणारे सुद्धा काही कमी नाही आहेत. पियर प्रेशरमुळे खूप लोकांचं वाटोळ झालेलं आहे. आणि तरुणांविषयी मला खूप खंत आहे. आजकालची जी तरुण ख्रिस्ती पिढी आहे त्यांच्याविषयी मला खूप ओझ आहे. पवित्र शास्त्रामध्ये 1 कोरिंथ 15 आणि 33 मध्ये खूप चांगलं वचन सांगितलेलं आहे, फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. व्हेरी ट्रू, कुसंगतीने नीती बिघडते. देवभक्त नसलेल्यांशी मैत्री करू नये असा इशारा पवित्र शास्त्रात वारंवार दिलेला आहे. आणि कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार, उजेड आणि अंधार यांचा मिलाप कसा होणार, याविषयी पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे. एक उदाहरण देतो आणि मी बंद करतो. आपल्या मुलांच्या साठी त्यांना योग्य मार्गावर, योग्य ठिकाणी राहण्यासाठी मदत करायला हवी. एकदा एक ग्रस्त होते, त्यांना ड्रायव्हरची गरज होती, आणि म्हणून त्यांनी ऍड दिली आणि सिलेक्ट करून 3 लोकांना बोलावलं. त्यांचा इंटरव्ह्यू करत असताना त्यांनी पहिल्याला विचारलं की तुम्ही काय म्हणतात, असा वाइंडिंग रोड असतो
डोंगरावरील प्रदेशामध्ये, तेव्हा तिथं खोल दरी असते आणि खूप जवळच रस्ता असतो, तेव्हा जे एज असतं, तो कट्टा असतो, त्याच्यापासून किती जवळून तुम्ही कार नेऊ शकता. तो माणूस म्हणाला, अहो मी काय 6 इंचाच्या पर्यंत जवळ त्या कट्ट्याच्या त्या काठापासून जाऊन मी गाडी सही सलामत चालवू शकतो. त्याने थँक्यू म्हटलं, त्याला सांगितलं कॅन गो. दुसऱ्याला बोलावलं. तो म्हणे 1 फूट पर्यंत त्या काठापर्यंत मी गाडी हाकू शकतो. त्याला पण थँक्यू म्हटलं, तो गेला. तिसऱ्याला त्याने बोलावलं की बाबा तुझं काय? तो म्हणे साहेब तुम्ही मला नोकरी द्या की नका देऊ, मी काय त्या जवळपास कट्ट्याच्या जाणार नाही काठापर्यंत. मी जितकी लांब माझी गाडी ठेवेल तितका मी प्रयत्न करेन. त्याने म्हटलं थँक्यू, मला असं ड्रायव्हरची गोष्ट मला हवी आहे. आपल्या मुलांना जगाच्या सर्व मोहापाशापासून दूर ठेवण्यासाठी, कुसंगतीपासून दूर ठेवण्यासाठी ख्रिस्ती आई वडिलांनी मदत करायला हवी आहे. आज आपण हे बघितलं की आपलं ध्येय आपल्या मुलांना ख्रिस्ताच्या प्रतिमेस अनुरूप घडवणं, आणि त्यासाठी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण पार पाडण्यासाठी आपण हे बघितलं की त्यांचं आध्यात्मिक जीवन हे प्रबळ आणि सकस कसं होईल. आपल्या मुलांचं खरं पालट झाले आहे की नाही त्याची दक्षता आपण घ्यावी. आपल्या मुलांना देवामध्ये वाढवण्यासाठी मदत करावी. आपल्या मुलांना देवाबरोबर आणि इतरांबरोबर योग्य संबंध ठेवण्यासाठी आपण मदत करावी. आपण प्रार्थना करू.